हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड युनिटमधला लास्ट डेटा स्ट्रक्चर पाहतोय, डिक्शनरी. याच्यामध्ये आपण 3 डेटा स्ट्रक्चर पाहिले, लिस्ट, टपल, सेट. आणि हा लास्ट डेटा स्ट्रक्चर आहे डिक्शनरी. A dictionary is a mutable and is another container type that can store any number of Python object. काय सांगितले? ऑब्जेक्ट इज म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय? सॉरी, अ डिक्शनरी इज अ म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय? चेंजेबल. त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. अँड इज अनदर कंटेनर टाईप दॅट कॅन स्टोअर एनी नंबर ऑफ पायथॉन ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? एनी नंबर ऑफ कुठलेही पायथॉन ऑब्जेक्ट आपण स्टोअर करून ठेवू शकतो. Dictionaries consist of pair called item of key and their corresponding value. डिक्शनरी हे काय? की व्हॅल्यूची पेअर असते. म्हणजे डिक्शनरीमध्ये जसं लिस्ट किंवा टपलमध्ये इंडेक्स व्हॅल्यू बाय डिफॉल्ट असाइन केली जाते 0 पासून ॲट द एंडपर्यंत, तसं डिक्शनरीमध्ये जी काही इंडेक्स व्हॅल्यू आहे ती ॲज अ की म्हणून कन्सिडर केली जाते आणि त्या पर्टिक्युलर कीसाठी असाइन केलेली त्याला कोलन नंतर पर्टिक्युलर व्हॅल्यू असाइन केली जाते. डिक्शनरी आर ऑल्सो नोन ॲज असोसिएटिव्ह ॲरे और हॅश टेबल. डिक्शनरीलाच काय म्हटलं जातं? असोसिएटिव्ह ॲरेज किंवा हॅश टेबल म्हटलं जातं. कारण का? तर त्याच्यामध्ये डायरेक्टली की आणि व्हॅल्यूची पेअर असाइन केली असते. अ जनरल सिंटॅक्स ऑफ डिक्शनरी आर ॲज फॉलोज. त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे. डिक्शनरी इक्वल टू 2 कर्ली ब्रॅकेट. डिक्शनरी नेहमी 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये असाइन केली जाते आणि त्याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स असतात हे की आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये असतात. की म्हणजे सिम्पल इंडेक्स व्हॅल्यू असते आणि त्या इंडेक्ससाठी पर्टिक्युलर दिलेला तो काही इलेमेंट आहे त्याला व्हॅल्यू म्हटलं जातं डिक्शनरीमध्ये. आता पहा, इथे एक डिक्शनरी दिलेली आहे. डिक्शनरीमध्ये काय? सिम्पल A:2341 एक नंबर दिलेला आहे. याच्यामध्ये काय आहे? ए हा काय? एक इंडेक्स व्हॅल्यू आहे आणि ह्या इंडेक्स व्हॅल्यूसाठी इलेमेंट दिलेला आहे 2341. म्हणजे काय? 2341 जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर कुठल्या इंडेक्सने ॲक्सेस करणार तुम्ही? ए ह्या इंडेक्सने ॲक्सेस करणार. ह्या डिक्शनरीमध्ये ए हा की आहे आणि ज्याची पर्टिक्युलर किंवा करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय आहे? 2341. म्हणजे प्रत्येक डिक्शनरीमध्ये की आणि व्हॅल्यूच्या पेअर असतात. नेक्स्ट काय पहा? पायथॉन डिक्शनरी फीचर्स. पायथॉनच्या डिक्शनरीचे फीचर्स काय काय? इच की इज सेपरेटेड फ्रॉम द व्हॅल्यू बाय कोलन. प्रत्येक जी काही की आहे ही की आणि व्हॅल्यू सेपरेट करण्यासाठी मध्ये कोलनचा यूज केलेला असतो. द आयटम आर सेपरेटेड बाय कॉमाज. प्रत्येक इलेमेंट किंवा प्रत्येक की व्हॅल्यू ही सेपरेट करण्यासाठी कॉमाचा यूज केलेला आहे. अँड द होल थिंग इज एनक्लोज इन कर्ली ब्रॅसेस. पूर्ण डिक्शनरी ही कर्ली ब्रॅसेसमध्ये असाइन केलेली असते किंवा एनक्लोज केलेली असते. अँड एम्प्टी डिक्शनरी विदाउट एनी आयटम इज रिटन विथ जस्ट 2 कर्ली ब्रॅसेस लाईक ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. म्हणजे सिम्पल तुम्हाला जर एम्प्टी डिक्शनरी असाइन करायची असेल तर ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्ही असाइन करू शकता. कीज आर युनिक विद इन द डिक्शनरी व्हॅल्यू मे नॉट बी. म्हणजे काय? जसं इंडेक्स व्हॅल्यू ही प्रत्येक एलिमेंटसाठी इंडेक्स व्हॅल्यू 0, 1, 2 ती युनिक असते. त्याच्यामध्ये आपण सेम टाईपची जी काही इंडेक्स व्हॅल्यू ही असाइन करू शकत नाही एका सेटमध्ये, एका टपलमध्ये. सेम तसंच डिक्शनरीमध्ये देखील जी काही की असते ही की आपली युनिक हवी आहे. त्याच्यामध्ये जी काही की आहे ही रिपीट करता येत नाही किंवा त्याच्यामधली जी काही की आहे ही आपण एकाच डिक्शनरीमध्ये एकदाच की लिहू शकतो. व्हाईल व्हॅल्यूज मे नॉट बी. म्हणजे व्हॅल्यू आपल्या सेम असू शकतात पण जी काही की आहे ही की आपली युनिक असेल एका डिक्शनरीमध्ये. व्हॅल्यूज ऑफ डिक्शनरी कॅन बी ऑफ एनी टाईप. काय सांगितले? डिक्शनरीची जी काही व्हॅल्यू आहे की आणि व्हॅल्यू, सेकंड जी काही व्हॅल्यूचा पार्ट असतो हा व्हॅल्यूचा पार्ट कुठल्याही डेटा टाईपचा असू शकतो. बट द कीज मस्ट बी इन इम्युटेबल डेटा टाईप. पण की काय सांगितलेलं आहे त्यांनी? इम्युटेबल डेटा टाईप. म्हणजे काय? त्यांचा अनचेंजेबल डेटा टाईप असणार आहे. सच ॲज स्ट्रिंग, नंबर ऑर टपल. मग त्याच्यामध्ये स्ट्रिंग असू शकते, नंबर्स असू शकतात किंवा टपल्स असू शकतात. पण जो काही कीचा पार्ट आहे हा इम्युटेबल डेटा टाईपचा पार्ट असतो, तो आपण चेंज करू शकत नाही. नेक्स्ट आहे ॲक्सेसिंग व्हॅल्यूज इन डिक्शनरी. आता डिक्शनरीमधल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत, मी कीबद्दल बोलत नाही आहे, व्हॅल्यूबद्दल सांगते आहे. डिक्शनरीमधल्या ज्या काही व्हॅल्यू असतात ह्या व्हॅल्यू कशा ॲक्सेस करायच्या? पहा, टू ॲक्सेस डिक्शनरी एलिमेंट. डिक्शनरीमध्ये एलिमेंट कशी ॲक्सेस करणार? यू कॅन यूज द फॅमिलियर स्क्वेअर ब्रॅकेट अलॉंग विथ द की टू ऑप्टेन इट्स
व्हॅल्यू. काय सांगितलं, यू कॅन यूज द फॅमिलियर स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणजे तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करू शकता अलॉंग विथ द की टू ऑब्टेन इट्स व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू जर ऑब्टेन करायची असेल किंवा ॲक्सेस करायची असेल तर त्या पर्टिक्युलर व्हॅल्यू रिलेटेड जी काही की आहे त्या की थ्रू आपण काय करू शकतो, पर्टिक्युलर एलिमेंट ॲक्सेस करू शकतो किंवा पर्टिक्युलर व्हॅल्यू ॲक्सेस करू शकतो. जसं की आपण एखाद्या लिस्टमधला एलिमेंट जर ॲक्सेस करायचा असेल तर तो आपण इंडेक्स व्हॅल्यू थ्रू ॲक्सेस करतो. सेम तसंच इथं आपण जो काही एलिमेंट आहे किंवा जी व्हॅल्यू आहे डिक्शनरीमधली ती ॲक्सेस करण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहोत, जे काही पर्टिक्युलर डिक्शनरीच्या जी काही की आहे व्हॅल्यू रिलेटेड की, ह्या कीचा यूज करून आपण एलिमेंट ॲक्सेस करणार आहोत. तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी. डिक्शनरी इक्वल टू एक डिक्शनरी दिली आहे नेम झारा 87 क्लास फर्स्ट. एक एक्झाम्पल दिले पा, प्रिंट डबल कोटमध्ये दिलेला आहे, म्हणजे हा पार्ट आपला स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे. प्रिंट डिक्शनरी आणि त्याच्यामधलं काय घेतलंय, नेम ही की घेतलेली आहे, म्हणजे या नेमसाठी कुठली व्हॅल्यू असाइन केलेली आहे याच्यामध्ये झारा, म्हणजे तुम्हाला आउटपुट काय भेटणार आहे, झारा हे आउटपुट भेटणार आहे पा. आणि त्याच्यानंतर सिंपल कोमा दिला आणि त्याच्यानंतर काय केलं, डिक्शनरी नेम, म्हणजे तुमचं काय डिक्शनरीमधल्या नेम ह्या कीसाठी कुठली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुमचं ॲज आउटपुट म्हणून भेटणार आहे. मग तुम्ही आता लक्षात घ्या, पर्टिक्युलर डिक्शनरीमध्ये जी काही व्हॅल्यू तुम्हाला ॲक्सेस करायची असेल त्या व्हॅल्यू रिलेटेड जी काही की आहे ती की तुम्हाला ॲज इनपुट म्हणून द्यावी लागेल, म्हणजे तुम्हाला आउटपुट काय भेटणार आहे, त्या की रिलेटेड किंवा त्या कीच्या करस्पॉन्डिंग जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला ॲज आउटपुट म्हणून भेटून जाईल. असं एलिमेंट ॲक्सेस करतात डिक्शनरीमधला. नेक्स्ट आहे पा अपडेटिंग डिक्शनरी. आता डिक्शनरी अपडेट कशी करायची पा, यू कॅन अपडेट अ डिक्शनरी बाय ॲडिंग अ न्यू एंट्री और आयटम. त्यालाच काय म्हटलं जातं, की व्हॅल्यू पेअर. म्हणजे काय, जर तुम्हाला डिक्शनरी अपडेट करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक नवीन एंट्री किंवा नवीन आयटम ॲड करू शकता. आता नवीन आयटम किंवा नवीन एंट्री ॲड कशी करणार, की आणि व्हॅल्यू ह्या दोन्ही पेअर याच्यामध्ये हव्या आहेत. ठीक आहे. मॉडिफाईंग अन एक्झिस्टिंग एंट्री और डिलीटिंग अन एक्झिस्टिंग एंट्री ॲज शोन बिलो इन द सिम्पल एक्झाम्पल. एक एक्झाम्पल दिले त्यांनी, त्याच्यामध्ये जी काही एक्झिस्टिंग एंट्री आहे किंवा एक्झिस्टिंग डिक्शनरी आहे याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकतो किंवा त्याच्यामधले इलेमेंट डिलीट करू शकतो का, याच्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिले खाली पा. एक सिंपल डिक्शनरी दिली आहे आधीचीच, त्याच्यामध्ये काय केलं पा, डिक्शनरी ऑफ एज. आता डिक्शनरी ऑफ एज काय आहे, ऑलरेडी डिक्शनरीमध्ये एजसाठी आपली व्हॅल्यू 7 आहे, तिथे इक्वल टू काय घेतले त्यांनी, 8 घेतले. म्हणजे काय होतं इथं, अपडेट एक्झिस्टिंग एंट्री. जी काही एक्झिस्टिंग एंट्री आहे ही एक्झिस्टिंग एंट्रीची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण चेंज करतोय, की चेंज करत नाही. त्या की रिलेटेड करस्पॉन्डिंग जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण चेंज करतोय. 7ची काय केली आपण, 8 केली आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय केलंय, सेकंड काय केलंय, डिक्शनरी ऑफ स्कूल. स्कूलमध्ये काय केलंय त्यांनी, स्कूल ही जी काही की आहे ही त्या पर्टिक्युलर डिक्शनरीमध्ये अवेलेबल नाही आहे, म्हणून आपण काय करतोय त्याच्यामध्ये नवीन एंट्री ॲड करतोय. ठीक आहे. नवीन एंट्री ॲड कशी करतोय आपण पहा, डिक्शनरी ऑफ स्कूल. स्कूल ही काय एक की आहे आणि त्या स्कूल रिलेटेड जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इक्वल टू नंतर देतोय. म्हणजे इथं काय करतोय आपण, एक नवीन एंट्री ॲड करतोय पहा. त्याच्यामध्ये सिंपल खाली प्रिंट करतोय पहा, प्रिंट डिक्शनरी ऑफ एज इक्वल टू डिक्शनरी ऑफ एज. म्हणजे काय आहे, जी काही डिक्शनरीमधली एजची व्हॅल्यू आहे ती आपण प्रिंट केली आहे आणि नंतर डिक्शनरीमधली जी काही स्कूलची व्हॅल्यू आहे ती आपण स्कूलची व्हॅल्यू प्रिंट केली आहे सिंपल याच्यामध्ये. ह्या प्रकारे आपण डिक्शनरीमधले एलिमेंट अपडेट करू शकतो पहा. नेक्स्ट आहे डिलीट डिक्शनरी एलिमेंट. आता डिक्शनरीमधले एलिमेंट डिलीट कसे करणार, यू कॅन पहा. आता एलिमेंट रिमूव्ह कसे करणार आपण, यू कॅन एंटायर रिमूव्ह इंडिव्हिज्युअल डिक्शनरी एलिमेंट और क्लिअर द एंटायर कंटेंट ऑफ द डिक्शनरी. म्हणजे काय, आपण पूर्णच्या पूर्ण डिक्शनरी सुद्धा आपण डिलीट करू शकतो. टू एक्सप्लिसिटली रिमूव्ह द एंटायर डिक्शनरी जस्ट यूज द डेल स्टेटमेंट. आपण डेल कीवर्डने काय करू शकतो, रिमूव्ह एंटायर डिक्शनरी, पूर्ण डिक्शनरी आपण रिमूव्ह करू शकतो पहा. त्याचं एक्झाम्पल दिले, एक डिक्शनरी दिली आहे पहा, डील डिक्शनरी नेम, रिमूव्ह एंट्री विथ द की नेम. आता काय करतोय, डील या कीवर्डने आपण फक्त त्या डिक्शनरीमधला नेम जे काही की आहे त्या की रिलेटेड जो काही इलेमेंट आहे हा की आणि इलेमेंट किंवा की आणि व्हॅल्यूची पेअर काय करतोय आपण, रिमूव्ह करतोय बाय युजिंग डेल डिक्शनरी आणि
नेम ह्या पर्टिक्युलर कीवर्डने. त्याच्यानंतर पहा डिक्शनरी डॉट क्लिअर. डिक्शनरी डॉट क्लिअरने काय करतोय पहा रिमूव्ह ऑल एंट्रीज इन डिक्शनरी. त्याच्यामधलं काय करतोय पूर्णच्या पूर्ण सगळ्या डिक्शनरीमधल्या ज्या काही एंट्री आहेत ह्या एंट्री आपण रिमूव्ह करतोय. लास्ट आहे पहा डेल डिक्शनरी. सिम्पल डेल आणि डिक्शनरी घेतलं तर पूर्णच्या पूर्ण जी काही डिक्शनरी आहे ही डिक्शनरी रिमूव्ह होते किंवा डिलीट केली जाते. त्याच्यानंतर काय पहा प्रिंट डिक्शनरी एज. डिक्शनरी एज प्रिंट केली आहे. प्रिंट डिक्शनरी स्कूल प्रिंट केले पहा. जर आपण त्याच्यानंतर आपण काही डिक्शनरीमधले एलिमेंट जर आपण ॲक्सेस करायचे ठरवले तर तिथं आपल्याला काय येणार आहे एरर मेसेज डिस्प्ले होणार आहे. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ डिक्शनरी की. आता जी काही डिक्शनरीची की आहे ह्या कीच्या काही प्रॉपर्टीज आहेत पहा. देर आर 2 इम्पॉर्टंट पॉईंट टू रिमेंबर अबाउट डिक्शनरी की. की म्हणजे मी फक्त बाकीचे जे काही डेटा स्ट्रक्चर पाहिले त्याच्यामध्ये जो काही इंडेक्सचा पार्ट होता हाच पार्ट आपण डिक्शनरीमध्ये ॲज अ की म्हणून कन्सिडर करत असतो. याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे मोर दॅन 1 एंट्री पर की नॉट अलाउड. काय सांगितले त्यांनी एकापेक्षा जास्त एंट्र्या एका कीमध्ये आपण अलाउ करू शकत नाही. म्हणजे एका कीसाठी एक सिंगल एंट्री आपण अलाउ करतो. विच मीन्स नो डुप्लिकेट कीज अलाउड. म्हणजे एका डिक्शनरीमध्ये सेम नावाच्या ज्या काही की आहेत ह्या आपण अलाउ करत नाही किंवा डिक्शनरीमध्ये अलाउ होत नाहीत. व्हेन डुप्लिकेट की एन्काउंटर ड्युरिंग असाइनमेंट द लास्ट असाइनमेंट विन्स. म्हणजे काय सांगितले त्यांनी पहा व्हेन डुप्लिकेट की एन्काउंटर ड्युरिंग द असाइनमेंट. म्हणजे जर आपण एखादी की जर असाइन केली किंवा सेम डिक्शनरीमध्ये की जर असाइन केली तर जी काही लास्ट असाइनमेंट आहे किंवा लास्ट असाइनमेंट केलेली जी काही एंट्री आहे ही स्किप केली जाते. पहा त्याच्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिले पहा नेम एज आणि नेम दोन दिलेले त्यांनी. त्याच्यामधली काय होते जी काही लास्ट एंट्री आहे ही लास्ट एंट्री कन्सिडर केली जाते. पहा डिक्शनरीमध्ये एक डिक्शनरी दिली पहा प्रिंट डिक्शनरी ऑफ नेम आणि त्याच्यामधला जो काही नेमचा पार्ट आहे हा नेमचा पार्ट आपण प्रिंट केला आहे. आता नेमचा पार्ट प्रिंट करताना नेम ह्या नावाच्या 2 कीज आहेत आपल्याकडं. मग ती कुठली की असाइन होणार आहे जी काही लास्ट एंट्री असणार आहे किंवा लास्टपासून जी काही की आहे ती की आपली ॲज अ आउटपुट म्हणून आपल्याला भेटणार आहे. आउटपुट काय भेटणार आहे लास्टचं जो काही की रिलेटेड जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला ॲज अ आउटपुट म्हणून भेटणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा की मस्ट बी इम्युटेबल. इम्युटेबल म्हणजे काय अनचेंजेबल. याच्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही. आपण त्या रिलेटेड व्हॅल्यू चेंज करू शकतो पण जी काही की आहे ही की आपण चेंज करू शकत नाही. When means you can use a string, number or tuple as a dictionary key but sometime like keys is not allowed. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितले पहा यू कॅन यूज स्ट्रिंग म्हणजे तुम्ही की म्हणून तुम्ही स्ट्रिंग यूज करू शकता, नंबर यूज करू शकता किंवा टपल यूज करू शकता. बट समटाईम्स की इज नॉट अलाउड. म्हणजे जी काही वेळेस काय होतं की जी काय आहे ही अलाउ केली जात नाही. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे पहा त्यांनी. डिक्शनरीमध्ये पहा नेम आणि एज. आता इथं नेम ॲक्सेस केले तर नेम ॲक्सेस केल्यानंतर तुम्हाला एक एरर भेटेल. का एरर भेटलाय कारण एक सिंगल की तुम्ही एक लिस्टमध्ये असाइन केली तर ती लिस्ट आपण ॲक्सेस करू शकत नाही डिक्शनरीमध्ये. ठीक आहे. इथपर्यंतचा पार्ट होता डिक्शनरीचा. डिक्शनरीमध्ये एवढाच पार्ट आहे. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं डिक्शनरी म्हणजे काय असते की आणि व्हॅल्यूची पेअर असते. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण की आणि व्हॅल्यू ह्या दोन्ही कोलनने असाइन केल्या जातात. त्याच्यानंतर जो काही एलिमेंट आहे तो एलिमेंट आपण ॲक्सेस करू शकतो डिक्शनरीतले. त्याच्यानंतर अपडेट करू शकतो एलिमेंट. त्याच्यानंतर डिलीट करू शकतो आणि त्याचे जे काही कीच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज आपण आज पाहिलेल्या आहेत. इथे तुमचं 3rd युनिट फिनिश झालेलं आहे. थँक्यू.